आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी परभणी शहरातील जिंतूर रोड गणपती चौक येथे नवीन मनस्पर्शी हॉस्पिटलचे उद्घाटन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न। यावेळी मनस्पर्श हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर शेख फसीहुद्दीन यांना शुभेच्छा देण्यासाठी शहराचे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच शहरातील व्यापारी यांनीही डॉक्टर शेख फसीहुद्दीन यांना शुभेच्छा दिल्या। मनस्पर्श हॉस्पिटल मानसिक उपचार, मेंदू विकार व व्यसनमुक्ती केंद्र, अनेक आजारांवर उपचारासाठी सुविधा उपलब्ध, 24 तास सेवा। मनस्पर्श हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टर उपलब्ध राहणार। नागरिकांना नांदेड, संभाजीनगर, मुंबई, हैदराबाद या शहरातील उपचारासाठी जाण्याची वेळ येते। आता घाबरायची आवश्यकता नाही। परभणी शहरातील मनस्पर्श हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तसेच सुविधा उपलब्ध होणार। डॉक्टरांची टीम परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे। एकदा अवश्य मनस्पर्श या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना संधी द्यावी असे आवाहन डॉक्टर शेख फसीहुद्दीन, MBBS MD, DPM मुंबई, मानसोपचार व मेंदू विकार तज्ञ। मनस्पर्श हॉस्पिटलचं रितसर असं उद्घाटन झालेलं आहे। माझे मित्र डॉक्टर राजेश आणि डॉक्टर शेख फसीहुद्दीन या दोघांनी मिळून अतिशय सुंदर असं हॉस्पिटलची निर्मिती आज इथे केली। तसं पाहायला गेलं तर परभणी एक शैक्षणिक हब तर झालेला आहे, पण हेल्थच्या संदर्भात आरोग्याचा हब सुद्धा आता परभणी शहर हे झालेला आहे। हे कुठं आता लपून राहिलं। 2014 पूर्वी आपल्याला साधं शिक्षण शेड्यूलिंग करायचं असेल तरी आपल्याला नांदेडला जावं लागतं, पण आज अशी परिस्थिती आहे की बुलढाण्यापासून पेशंट आज परभणीला येतात। बुलढाणा असेल, हिंगोली असेल, इव्हन नांदेडहून सुद्धा पेशंट आज परभणीला रेफर होतात। म्हणून परभणी एज्युकेशनल हब तर झालेला आहे। परभणी हेल्थच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक हब म्हणून परभणी विकसित झालेला आहे। चांगले चांगले डॉक्टर्स आज परभणीमध्ये येतात। 2 मेडिकल कॉलेज असतील, एक डेंटल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, होमिओपॅथिक कॉलेजेस असतील। एक चांगल्या प्रकारचे शिक्षण आज परभणीमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये मिळत असल्यामुळे फक्त महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून सुद्धा आज परभणी शहरामध्ये मुलं शिकायला येतात। त्यामुळं भविष्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये एक आरोग्ययुक्त शहर म्हणून आपण परभणीकडे पाहायला पाहिजे। आणि जशा प्रकारचे PG झालेले, त्याला सुपर स्पेशालिटी म्हणलं जातं, असे डॉक्टर सुद्धा शिकल्यानंतर पुण्या मुंबईला जात होते, पण आज परभणीमध्ये ते प्रेफरन्स देत आहेत। प्राधान्यानं परभणीमध्ये हॉस्पिटल काढण्याच्या संदर्भामध्ये ते विचार करतात। आज कॅन्सर युनिट सुद्धा 1 नाही 2 कॅन्सर युनिट परभणीमध्ये येतात। म्हणून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा परभणीकडे येण्याचा, आरोग्याच्या कमी पैशामध्ये आरोग्याची व्यवस्था परभणी शहरवासी उपलब्ध करून देत आहेत, तिथले डॉक्टर उपलब्ध करून देत आहेत। ही फार महत्वाची गोष्ट आहे। भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मराठवाड्याची राजधानी म्हणून परभणीचं नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही। परत एकदा डॉक्टर शेख फसीहुद्दीन आणि डॉक्टर राजेश या दोघांना सुद्धा खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आणि भविष्यामध्ये सुपर स्पेशालिटी झालेल्या डॉक्टरांनी सुद्धा पुण्या मुंबईला न जाता आपल्याच गावी, आपल्या शहरामध्ये राहून जनतेची सेवा द्यावी अशा प्रकारची विनंती त्यांना करतो। परत एकदा मनस्पर्श या हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील, टीचिंग स्टाफ असेल, नर्सिंग स्टाफ असेल, या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पहिल्यांदा मी स्वतःचे इंट्रोडक्शन देतोय। मी डॉक्टर शेख फसीहुद्दीन, कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट। आम्ही जे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे ते मनस्पर्श हॉस्पिटल गणपती चौक जवळ आहे, जिंतूर रोड, परभणी। हॉस्पिटलमध्ये OPD आणि IPD दोन्ही फॅसिलिटीज अवेलेबल आहे। OPD मध्ये जे पेशंट असतात ते घबराट, बेचैनी, उदासी, चिंता आणि नशामुक्तीचे जे पेशंट आहे किंवा जसे शिझोफ्रेनियाचे पेशंट आहे, ते आमच्याकडे एक ट्रीटमेंट जो OPD बेसिसवर पण आहे आणि IPD ज्यांना जे पेशंट खूपच अनकंट्रोल्ड आहे, खूप ॲजिटेटेड आहे, ते त्याचा राग कंट्रोलमध्ये नाहीये, असे पेशंट किंवा जे क्रोनिक डिसऑर्डरचे आहे, जे घरी मॅनेज होऊ शकत नाही, असे पेशंट आम्ही IPD मध्ये ठेवतात। आपल्याकडे EEG ची फॅसिलिटी आहे, ECD ची फॅसिलिटी आहे, किंवा बाकी काउन्सिलिंग, कन्व्हर्जन डिसऑर्डर साठी ते काउन्सिलिंग सेशन्स वगैरे पण आहे। हॉस्पिटल 24 तास चालू राहणार आहे आणि आपल्याकडे स्टाफ पण आहे। म्हणजे पेशंट कधी आला तर आपल्याकडे OPD एज वेल एज IPD ची दोन्ही फॅसिलिटीज अवेलेबल आहे। महाराष्ट्रामध्ये असू द्या, सध्या व्यसन करणारे युवकांचा खूप प्रमाण वाढलेला आहे।
काय म्हणणार हे बरोबर आहे की व्यसन करणारे म्हणजे व्यसन जे आपल्याकडे कॉमन आहे, एक तर अल्कोहोल आहे, गांजा ज्याला रिझला आणि चिलम, बाकी कोरेक्स आणि झोपेची जे गोळ्या वापरतात, अल्प्राझोलाम, अल्कोवन, नायट्राझिपाम, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याचे कारण असे असतात की त्यांना सुरुवातीपासून ते पर्सनॅलिटी इश्यूज असतात, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. बाकी जण का ते नशाकडे ते जात नाहीये याचं कारण हेच आहे की त्यांनी सुरुवातीपासून ते पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात. त्यामुळे त्यांना बाकी जे आपल्या फॅमिली सोबत जे आहे, जसं रिलॅक्सेशन आणि स्ट्रेस कमी झाला पाहिजे ते तसं त्यांना होत नाहीये. त्यामुळे ते बाहेरच्या जागी जातात. एकदा ते त्याच्यामध्ये अडकले तर ते कंटिन्यू सतत त्यांचं जे नशा आहे ते चालू असतोय. मग यासाठी म्हणजे फक्त असं बोलणं की म्हणजे फार्माकोथेरपी फक्त मेडिसिनने होणार हे असं नाहीये. हे पूर्ण ओव्हरऑल त्याला आपण बायो सायको सोशल इंटरव्हेन्शन म्हणतात. पूर्ण ओव्हरऑल त्याचं ट्रीटमेंट करावं लागतं. 100% होऊ शकतो का त्याची? 100% ते त्यांच्या पूर्ण जे आहे ट्रीटमेंट होऊ शकते. आणि फक्त असं आहे की पेशंटला प्रॉपर मेडिसिन घ्यावा लागते, थोडाफार पेशन्स त्यांच्यामध्ये पाहिजे. ते हळूहळू बाकीची जी गोष्टी आहेत त्यांची पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या जे एन्झायटी कसा आपण थेरपीमुळे आणि मेडिसिनमुळे कसं कमी करू शकतो हे सगळं आम्ही त्यांना टेक्निक्स वगैरे शिकवतात. हा, हॉस्पिटलचं नाव मनस्पर्श हॉस्पिटल आहे. मैं डॉक्टर शेख फसीउद्दीन, कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट, MBBS MD DPM, गणपती चौक जवळ, जिंतूर रोड, परभणी.